हाय, नमस्ते, नमस्कार, राम राम मंडळी. तुमचं पुन्हा एकदा आपल्या थर्ड ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आज आपण चाललोय, सगळ्या बहिणी मिळून आम्ही चाललोय रेसॉर्टला, ठाण्याला. खूप मुश्किलने प्लॅन झालाय आमचा आणि एका रात्रीत प्लॅन बनलाय. तर मग आपण सगळे जण जाऊया. ऑलरेडी मी नेहमीसारखी उशिराच चालली आहे. सगळे स्टेशनला वेट करतायत आणि मी अजून घरीच आहे. अजून मी निघालेली नाहीये. आपण पटकन जाऊया आणि तिकडे सगळ्यांना भेटू. चला. आम्ही आत्ता पोचलोय. खूप कष्ट केल्यानंतर बस भेटली नाही, काय नाही काहीच नाही. खूप कंटाळा आला. रिक्षात अक्षरशः झोप आली होती. आरसा पुसायला पाहिजे जरा, नाही घरून काही खाऊन नव्हतं आलं म्हणून आता खातोय चिप्स. फायनली प्लॅन सक्सेस झालाय आमचा. आहे. असं वाटतं पूर्ण रेसॉर्ट आम्हीच बुक केलाय. लिटरली कोणीच नाही यार. एवढे म्हणजे खूप छान दिवस निवडलाय आम्ही येण्यासाठी. वा, हे पैसा वसूल आहे ना? वसूल आहे. असं वाटतं VIP ट्रीटमेंट देत आहे. खूप मजा येणार आहे काय बघा तुम्ही. आणि माणसं तर एवढी चांगली आहेत ना, शेवटी मराठी माणसं आहेत. वाव, इथे बघ असं वाटतं केव्स मध्ये आलोय. वैष्णोदेवीला. इथे टिकूजी वाडी आहे पहिली गोष्ट. तर आम्ही टिकूजी वाडीच करतोय कधीपासून. हा, आणि मला वाटलं इथे शोधा आपल्याला काय करायचं तसं. पण 6 वाजेपर्यंत ते तरी चुकीचे झाले. मी सांगते तर ऐकायचंच नाही. मी भांडण नाही पाहिजे. मोठी मी आहे आणि ती म्हणते मी मोठी आहे. शानी. ठीक आहे, चल. तिला ट्रेनचं पण अजून काय माहिती नाही. मी हिला इथे घेऊन आले आणि बोलते मी सगळ्यात मोठी आहे. असं काय नाही. मी बरोबर, मला माहितीये. 4 स्टेशन पार करून आम्ही ठाण्याला आलोय. किती पण फुल गर्दीमध्ये. अक्षरशः मला त्या पब्लिक मध्ये उभे होता त्या लोकांनी माझा डोसा केलेला. चपटा कडक डोसा असतो ना तसा, एकदम चेपलेला मागून पुढून. मोठ्या बहिणीचं ऐकायचं असतं. मी बरोबर येत होते. हे लोक शहाणपणा करून परत मागे आले. काय संबंध? मी बोलते की चला, कारण की मला माहितीये की इथे खूप चालावं लागतं. ही जागा आपली होती? नाही रे, आपली असती तर बोलते. जर पण आपली नाही आहे ना. ही नाही ग, दुसरी. विकला नसता का मग तुम्हाला विकला नसतं तर तुम्हाला इकडे यायला नसतं भेटलं? असं कसं बोलताय? ही काय बोलते? हिला तरी समजतंय काय? पण टॉपिकच काय समजला पाहिजे जास्त. अरे, जर आपली एवढी जागा होती आधी, जर आता आपली एवढी जागा होती. अरे बाबा, आपल्या आजी आजोबांची आपली आता काय? म्हणजे आता आपण खपवली म्हणजे आहे अजून. मला रिक्षातला 1 रुपया पण नाही भेटलेला आहे. मला पण नाही, अजून पण नाही भेटला. मी मला वाटते आपण कुठून खपवला? आम्ही नाही भेटला रिक्षातला. आम्ही राईड वर पोहोचलेलो आहे. ही राईड पहिलीच बंद आहे असं मला वाटतंय. नाही, चालू आहे. पण जे पण आहे बघूया काय आहे. मस्त वाटतंय. ही अरे काहीतरी मला पण बसायचंय. कपडे वगैरे काही चेंज केले नाही. आले डायरेक्ट राईड. कसं बसून मी पुढे अमेरिकेला गेलेलो आणि मी एकाही राईड मध्ये नव्हती बसले. पैसे द्यायला गेलेले त्या लोकांना. अजून काय आपण राईड बघितलीच नाही. माझा मोबाईल
हे तुम्ही लोक राईड तर बघा आधी काय होते. मी डायरेक्ट गेली आणि बसली आणि बसल्यानंतर मला समजतं आपल्याला एवढ्या वर जायचं आणि वरती खतरनाक राईड होती पण खूप मजा आली जाताना. परत एकदा तर बोलते आपणच बुक केलाय पूर्ण. 1000 रुपयात असून काय पाहिजे. काय माणूस आहे. आम्ही बसलोच नाही. चालू केलं उभे चालू केलं नाहीये. वैतागलेला दिसतोय. चालू याच्यामध्ये आम्हाला पडलं काय नाही ना. फक्त हातपाय कुठं. ट्राय करूया शिकू काढायचं. डायरेक्ट खाली पडू. फायनली एक चिकू भेटलेला आहे. आपल्याला 32 राईड्स कम्प्लीट करायचे. आताशी 3 झालेत. 70 रुपीज पे करायचे. जर मोठी आणि चांगली राईड असेल तर पे करूया. म्हणजे तुमची पॅन्ट ओली झाली आहे का. माझी पॅन्ट ना आपला मी तिथे बसले तिथे सगळं सुकं होतं. ही बसून आलेली ना म्हणून मी तिथे जाऊन राहिलेली. माझी पूर्ण पॅन्ट ओली झाली आहे. ब्लॉग बनवते म्हणून मला फीलच झालं ना. आता मी जस्ट हात लावलं पूर्ण पॅन्ट ओली आहे. काय होतं यार माझ्या सोबतच नेहमी काय ऑक्टोबस कधी बसला राणी झाली. हे डॅशिंग कार मध्ये बसला. पे करायचंय बेबी. पे करायचंय. बघूया ना. डॅशिंग कार मध्ये चाललोय आम्ही. चालू ना आपल्याला बघून येतील ना माणसं. येल्लो कार माझी आहे. मी बाहेरच बोललेली. यार उतर. येल्लो कार माझी आहे. मी बाहेर बोलली होती. मी तर एवढा एरिया घेतला. आम्ही तिथे गेलो पण आम्हाला कुठले राईड्सच नाही मिळाले चांगले. फक्त ती डॅशिंग कार एकच मिळाली. बाकी काहीच नव्हतं. कंटाळा आलाय आता आम्ही जाणार चेंज करणार आणि पाण्यात जाणार. पहिले तर आम्ही रील्स काढणार, फोटो काढणार आणि मग पाण्यात भिजणार. मग पाण्याची मजा घेणार. मग फोन बंद, फोन चार्जिंगला देणार आणि मग डायरेक्ट आम्ही लास्टला भेटणार. मला तर मोबाईल मध्ये काय दिसतच नाहीये पण तरी पण आता आपल्याला ब्लॉग तर बनवायचा आहे. आम्ही मोबाईल चार्जिंगला लावलेला. आमच्या फोनची चार्जिंग फक्त आणि फक्त 10%. खूप मजा केली आम्ही. फोन ठेवून जरा फोन बाजूला ठेवला आणि खूप मजा केली. काका हाय बोला. हाय. या काकांनी आम्हाला खूप मदत केली. चार्जिंग आमचा फोन यांनीच लावला होता चार्जिंगला. थँक्यू काका. ब्लॉग बघा काका. हे तुम्ही त्याच्यात जाताय. आम्ही याच्यात चाललोय. आम्ही स्लाइड वरनं पडलोय आणि मी मध्येच बसलोय आणि तो माणूस बघत सुद्धा नाही की आम्ही स्लाइड वरनं पडलोय. पोचलोय नाही पोचलोय. लिटरली आम्ही पडलोय. त्याच्याने नाही. चालत चल के जाने का. अभी हम लोग को बैठ के नहीं जाने का है. पोट दुखतंय. लिटरली आम्ही स्लाइड वरनं चालत चाललोय. सगळ्यामध्ये मी अटकते पडते हेच सगळं येत आहे. माझ्यासोबत काही चांगलं होईल असं काही काहीच नाही आयुष्यात. चल गाईस दीदी इतकी घाणवाली पडली आहे ना. दीदी दाखव. दीदीला इतकं लागलंय ना. हे बघा पूर्ण लाल झाली आणि कमरेत पण लागलंय. बिचारी. तुला कुठे लागलं बघू. पायाला सगळं आहे. आणि तो आहे ना खाली आला चालत येत ना. तो पण स्लाइड वर. अरे तो बघतोय आम्हाला फक्त वरून आणि नंतर येतोय तो खाली. विचार ना की लागला की काय. तो आम्हाला आमची चुकी सांगतोय की बाबा तुम्ही
आम्ही बरोबर येत होतो वन साइड असं आलो आणि ते झालंय आमच्या सोबत. आणि ते जाऊ दे, जर आम्ही एक साइड पूर्ण बाहेरच आलो असतो स्लाइडचं तर कसे हातपाय सोडून कुठे गेलो असतो यार. अक्षरशः मला लागलंय आणि मी काय करते, मोबाईल हाताते, कमरेवर हात आहे आणि चालते. आता आम्ही चाललोय त्या बंदवाल्या राईड मध्ये. मला मस्ती इतकी आहे की मला आता परत बंद राईड मध्ये जायचं आहे का, कारण की ब्लॉग मध्ये टाकायचंय ना, मग मला जावं तर लागणारच. पण थँक्यू दादा. मम्मी हलू नको. तुला ट्यूब मधनं बाहेर निघता येते गाईस. खरंच यार. आता आपण लेझी रिव्हर मध्ये जाऊया, जिथे फक्त ट्यूब टाकायचं आणि असं पडून राहायचं. वा काय शिकवलंय. लेझी रिव्हर अटकली ती तिकडे. फ्रेश वगैरे होऊन आता चावी रिटर्न करायला चाललोय लॉकरची. तर आता ते रिटर्न करूया आणि घरी जाऊया. खूप दमलोय. पूर्ण ब्लॉग इथेच एंड करूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.